पाक व्याप्त काश्मीर शिवाय 3 स्थळं अशी निवडलेली आहेत की जी ऍक्च्युली पाकिस्तानचा भाग आहेत आणि ज्या ठिकाणी फार मोठे कॅम्प होते ते आपण उद्ध्वस्त केलेत. त्यातला पहिला बहावलपूर जो पंजाब मधला आहे, दुसरा मुरिदके जो आहे आणि तिसरा जो आहे तो कोटली आहे. हे 3 स्थानावरती ज्या पद्धतीने आपण अटॅक करून तिथले जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबाचे आपण प्रशिक्षण उडवलेले आहेत, त्यामुळे आपण पीओकेच्या पहिल्यांदा बाहेर गेलो. एक दुसरं, या वेळेला आपण एलओसी क्रॉस केलेली नाही, आपण एलओसी वरनं हे स्थळ सगळी उद्ध्वस्त केलेली आहे. हा दुसरा गुणात्मक त्याच्यामधला फरक आहे. तिसरा महत्वाचा असा आहे की मागच्या वेळेला दोन्ही वेळेला पाकिस्ताननी जबाबदारी झटकली होती, आमचं काहीच नुकसान झालं नाही म्हणून सांगितलेलं होतं. या वेळेला पाकिस्तान सरकार समोर पुढे आलेलं आहे, अधिकृतरित्या त्यांनी सांगितलेलं की आमचं नुकसान किती झालेलं आहे, किती लोक ठार झालेले आहेत. त्यामुळे हा तिसरा जो अत्यंत महत्वाचा मुद्दा होता. आणि चौथं म्हणजे या वेळेला आपण आपली जी ऍक्शन होती ती अत्यंत संघटित स्वरूपाची होती, कोऑर्डिनेटेड होती. कारण आता आपल्या ऍक्टिव्हिटी सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या माध्यमातून जो सीडीएस आपण इस्टॅब्लिश केलेला आहे, त्यामुळे आपलं ग्राउंड फोर्स असेल, आपली एअर फोर्स असेल, यांनी विथ ऑल इंटिग्रिटी, विथ अत्यंत ऑर्गनाइज सिस्टमॅटिक पद्धतीने हे अटॅक केलेले आहेत आणि याची भनक देखील कोणाला लागू दिली नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशी जी 9 स्थळं जी निवडलेली आहेत, ही जी जी उद्ध्वस्त केली गेलेली आहेत ठिकाणं, यांचं प्रत्येकाचं महत्व, यांचा संबंध, ह्या 9च्या 9 ठिकाणांचा संबंध गेल्या काही वर्षांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये जे दहशतवादी हल्ले झाले, त्या दहशतवादी हल्ल्यांचे कारस्थान ज्या गावांमध्ये रचले गेले, ज्या प्रशिक्षण स्थळामध्ये रचले गेले, ज्या प्रशिक्षण स्थळामधनं रिक्रुटमेंट आणतात, सगळ्यात मेन याच्यातला जो पार्ट तो बहावलपूर पंजाब मधला, हा बहावलपूरचा जो आहे हा जैश ए मोहम्मदचा सगळ्यात मोठा टेरर कॅम्प आहे. आणि या टेरर कॅम्पमध्ये जो अझर मसूदने इस्टॅब्लिश केलेला आहे, मौलाना अझर मसूदने, आणि तो केवळ काश्मीर मधल्या दहशतवादी संघटनांनाच कार्यकर्ते पुरवत नाही, तर तो तालिबान असेल, हमास असेल, ज्याच्याबरोबर आयसिस असेल, अल कायदा असेल, या सगळ्यांना म्हणजे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना, विभागीय पातळीवरच्या दहशतवादी संघटना, या सगळ्यांना कार्यकर्ते पुरवणारं जे प्रशिक्षण स्थळ होतं, तिथल्या मदरसा होत्या बहावलपूरच्या, त्या आपण उद्ध्वस्त केल्या. लष्कर ए तैयबा ही आपल्याकडे आणखी घुडघुस घालणारी दुसरी संघटना, आणि त्यांचा जो मुरिदके म्हणून आपल्या एलओसी पासून साधारणतः 20 किलोमीटर अंतरापर्यंत पण पाकिस्तान मधला भाग आहे हा, त्या मुरिदकेमध्ये लष्कर ए तैयबाचा सगळ्यात मेन लॉन्च पॅड होता, तो देखील आपण उद्ध्वस्त केला. तिसरा कोटलीपर्यंत आपण गेलोय. आणि आपण यामधनं एक बघतो की प्रत्येकाचा एक इतिहास आहे, प्रत्येकाचं आपलं एक वैशिष्ट्य आहे, जे उद्ध्वस्त आपण जे केलेले आहेत. तर मला असं वाटतं की अत्यंत वेल प्लॅन्ड, सुनियोजित, संघटितपणे त्याची भनक पण लागली नाही अशा पद्धतीने. कारण त्या रिॲक्शन पाकिस्तान मीडियामधून येतात त्या बघा, काय येत आहेत त्या रिॲक्शन, एकदम सगळे हादरलेले आहेत आणि ते म्हणतायत की अरे मौलाना अझर मसूदचं मदरसा उद्ध्वस्त झाल्या, ती मॉस्क उद्ध्वस्त झाली आहे, आणि पाकिस्तानचं सरकार कुठे आहे, पाकिस्तानचं लष्कर कुठे आहे, ISI कुठे आहे, हे काही कळायला मार्ग नाहीये. भारताकडनं एवढ्या डीप मध्ये 100 किलोमीटर आतमध्ये आपण अटॅक केलेला आहे. त्यामुळे हा अटॅक कशा पद्धतीने झाला याची चर्चा पूर्ण पाकिस्तानमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की जबरदस्त दणका बसलाय, प्रतिकात्मक आहे. तुम्ही पीओकेत नाही, पाकिस्तानमध्ये कुठे जरी लपलात तरी तुम्हाला आम्ही सोडणार नाही, जर तुम्ही आमच्याकडे हिंसाचार पसरवणार असाल. अत्यंत कडक अशा प्रकारची चपराक आणि मेसेज आपण पाकिस्तानला दिला. डॉक्टर शैलेंद्र देवळणकर, अझहर मसूद हाच खरा पाकिस्तानच्या एकूणच टेरर ऑर्गनायझेशनचा किंवा नेटवर्कचा बॅकबोन आहे. त्याच्याच ठिकाणांवरती हा हल्ला करणे, यामध्ये एक सोची समजी रणनीती भारताची दिसते आहे. खास करून ऑपरेशन सिंदूर जर का आपण बघितली, ही 9 ठिकाणं जी तुम्ही आता सांगितलीत, या 9 ठिकाणांमध्ये हे सगळं टेरर ऑर्गनायझेशन हे अझहर मसूदचंच आहे. अझहर मसूद हा भारतात जे काही दहशतवाद आतापर्यंत चालत आलेला आहे त्यामध्ये मोठा स्पॅन हा अझहर मसूदच्या कारवायांचा राहिलेला आहे. तर अशा वेळेस असं जेव्हा एखादं ऑपरेशन होतं की जे थेट अझहर मसूदला टार्गेट करतं, तेव्हा एकूणच पाकिस्तान लष्कर असेल, ISI असेल, पाकिस्तान सरकार असेल, हादरतं. नाही, नक्कीच आहे. आपण जैश ए मोहम्मदची भूमिका पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामध्ये अत्यंत मोठी आहे. 2001 मध्ये भारतीय संसदेवरती जो दहशतवादी हल्ला झाला होता तो जैश ए मोहम्मदने केला होता. त्यानंतर आपल्याकडे शेकडो अटॅक्स भारतामध्ये आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये जे गेल्या 2 दशकांमध्ये झालेत, अगदी पुलवामापर्यंत, हे सगळे अटॅकचं डिझाईन, प्लॅनिंग, एक्झिक्युशन हे सगळं जैश ए मोहम्मद कडनं करण्यात आलं होतं. ऑफकोर्स त्याच्या पाठीमागे पाकिस्तानचं लष्कर होतं, ISI होतं. ISI मध्ये एक स्वतंत्र विंग आहे
जी ह्या सगळ्या दहशतवादी संघटनांना समर्थन देण्यासाठी काम करते, त्यांना पैसा पुरवते, त्यांना नैतिक समर्थन पुरवते, नेटवर्किंग सगळं करून दिलं जातं. हे सगळे हँडलर्स ब्रिगेडियर लेव्हलचे पाकिस्तानचे अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. अनेकदा पाकिस्तानचे एक सोल्जर म्हणजे माजी सैनिक यांना देखील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जातं. ही सगळी स्ट्रॅटेजी आहे. त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टींचं संस्थीकरण झालं, इन्स्टिट्युशनलायझेशन झालंय. कारण ते या ऑफिशियली या सगळ्या गोष्टी करता आहेत. त्यामुळे जैश ए मोहम्मदला दणका देणं आपल्याला अत्यंत गरजेचं होतं. आणि आता त्यांची जी 9 ठिकाणं आहेत त्याच्यापैकी जवळपास 6 ठिकाणं अशी आहेत की ज्या ठिकाणी जैश ए मोहम्मदची प्रशिक्षण स्थळं होती आणि त्यांचं रिक्रुटमेंट ग्राउंड आहे. म्हणजे ज्या पद्धतीच्या रिक्रुटमेंट करणं, जे पाकिस्तानी तरुण आहेत त्यांची दिशाभूल करणं, त्यांना बोलवून घेणं, त्यांना वेगळ्या प्रकारची स्वप्न दाखवणं आणि त्यांना अशा पद्धतीने त्यांना एक प्रकारचं ब्रेनस्टॉर्मिंग करून त्यांना रिक्रूट केलं जाणं आणि मग त्यांना इन्फिल्ट्रेट करून जम्मू आणि काश्मीरमध्ये पाठवणं, हे सगळं प्लॅन जे आहे हे पाकिस्तानचं लष्कर ISI हे प्रामुख्याने जैश ए मोहम्मदच्या माध्यमातून एक्झिक्यूट करत असल्यामुळे त्याचा जो बालेकिल्ला होता बहावलपूर, या बालेकिल्ल्यातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी राजरोसपणे चालायच्या, त्या बालेकिल्ल्यावरती भारताने अटॅक केलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानचं लष्कर हादरलेलं आहे, पाकिस्तानचं ISI हादरलेलं आहे आणि त्यांना हे कळून चुकलेलं आहे की आता हा जो भारत आहे हा दहशतवादाविषयी झिरो टॉलरन्स पॉलिसी यांनी लक्ष्मण रेषा आखलेली आहे. ही लक्ष्मण रेषा जर आपण क्रॉस केली तर अशाच प्रकारचं प्रत्युत्तर या भारताकडनं दिलं जाणार आहे. आणि मला असं वाटतं की यावेळेसचं प्रत्युत्तर केवळ कायनेटिक रिएक्शन नाहीये, हे लक्षात घ्या. आपण यावेळेला साधारणतः 15 दिवस म्हणजे पहलगामचा हल्ला झाल्यानंतर आणि कालच्या रात्रीचा याच्या साधारणतः 15 दिवसांचा गॅप आहे. या गॅपमध्ये आपण पाकिस्तानला केवळ कायनेटिक रिएक्शन म्हणजे त्यांनी आपल्यावरती हल्ला केला म्हणून आपण त्यांच्यावर केला असं आपण ठेवलेलं नाहीये. तर या वेळेला आपण पाकिस्तानची जलकोंडी कशी करता येईल, पाकिस्तानची आर्थिक व्यापारी कोंडी कशी करता येईल, राजनैतिक कोंडी कशी करता येईल, या दृष्टिकोनातनं आपण 15 दिवसांमध्ये ही पावलं उचलली. त्याला आम्ही इन्स्ट्रुमेंट ऑफ डिटरन्स असं म्हणतो. म्हणजे भविष्यात पाकिस्तानने अशा गोष्टी करू नयेत यासाठी आम्ही इंडस वॉटर ट्रिटी जो आहे, सिंधू जल पाणी वाटप करार, हा आपण स्थगित केला. ही पहिल्यांदा आपल्याकडनं मेजर पाऊल उचललं गेलं आणि नंतर कायनेटिक ऍक्शन घेतली आपण. हे लक्षात घ्या. म्हणजे कालचा अटॅक केला म्हणजे आपण त्यांना एकतर अकाउंटेबल जे त्याच्यासाठी जबाबदार आहे त्यांना तो धडा शिकवला. पण आपण पाकिस्तानी जनतेला पण सांगितलं की तुम्ही पण आता शहाणे व्हा. तुम्ही या ISI आणि लष्कराच्या दुष्कृत्यांमुळे, तुमच्या धार्मिक मूलतत्वादी संघटनांच्या दुष्कृत्यांमुळे भारताला जो त्रास होतो आहे त्याची किंमत पाकिस्तानी जनतेला चुकवावी लागणार आहे. पुढे पाकिस्तानी शेतकऱ्यांना, पाकिस्तानच्या व्यावसायिकांना, पाकिस्तानच्या उद्योगपतींना यांना चुकवावी लागणार आहे. कारण जर आमचं पाणी ऑलरेडी तुम्ही बघितलं चिनाबमध्ये परवा काय प्रकार झाला, बगलीहारचे दरवाजे आम्ही बंद केले आणि आज जो चिनाबमध्ये फ्लो त्याचा साधारणतः 18 ते 19 फूट ही त्याची खोली असायची. आता तुम्ही सहजपणे चिनाब पार करू शकता. तुमच्या गुडघ्यापर्यंत चिनाबचं पाणी आलेलं आहे. हे आपण करून दाखवलंय. पाण्याचा डेटा शेअर करणं, झेलमला पूर आला होता, त्या पुराने पाकिस्तानमध्ये हाहाकार झाला. का झाला? आम्ही डेटा शेअर करणं थांबवलं. त्यामुळे आपण आता पाकिस्तानला एक प्रकारचा हिंट दिलेली आहे की तुम्ही हे थांबवा, तर भविष्यामध्ये भयानक परिणाम पाकिस्तानला सहन करावे लागतील.